गरम गरम भात झाला आहे. तूप भात आमटी गरम गरम जेवायला ये, अशी हाक आपली आई नेहमी आपल्याला देत असते. मग आपण लगेचच तो गरम भात व त्यावरील साजूक तूप आणि गरमागरम आमटी डाळ खाण्यासाठी धावतो. तर अशीच गरमागरम डाळ आमटी व त्यामध्ये पालेभाजी म्हणजेच पालक व शेवगा घालून केलेली आमटी, तिचा स्वाद एक औरच आहे. ही आमटी आपण नक्की करून पहा. चला तर पाहूया आहार कोल्हापुरी या चॅनलवरती ही रेसिपी कशी करायची ते. अत्यंत पौष्टिक असा शेवगा आपण धुवून चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला तो वरच शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला तो वर शिजवायचा आहे कारण कुकरमध्ये तो फारच जीर्ण होतो. त्यामुळे आपण अशा प्रकारे तो शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक टोमॅटो, कांदा, पालक पेंडी, त्यानंतर दोन्ही डाळी, त्या डाळीमध्ये आपल्याला हरभरा डाळ 1 वाटी आणि तूर डाळ 1 वाटी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ती कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. यामध्ये पालक आपण 1 पेंडी स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे. ती आता कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे. त्यानंतर कांदा 1, टोमॅटो 1 असं तो बारीक चिरून घेतलेला आहे. तो कुकरमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. हळद आपल्याला अर्धा चमचा घालून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला 1 पेला पाणी घालून घ्यायचं आहे. 1 पेला आपण यामध्ये पाणी घालून ही डाळ आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. कुकरच्या आपल्याला 3-4 शिट्ट्या द्यायच्या आहेत. हरभरा डाळ असल्यामुळे आपण 3-4 शिट्ट्या याला द्यायच्या आहेत. ही डाळ आपण आता शिजवून घेऊया. डाळ आपली छान अशी ही शिजलेली आहे. त्याला आता आपण रवीच्या साहाय्याने घोटून घ्यायचं आहे. एकसारखं आपल्याला ते रवीच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे. फार छान आपली ही डाळ शिजलेली आहे. यामध्येच आता आपण शिजवलेला शेवगा घालून घ्यायचा आहे. शेवग्याचं पाणीही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. शेवगा आपण शिजवून घेतलेला आहे. त्याचा वास एक छान असा येत आहे. आता यासाठी आपण फोडणी द्यायची आहे. फोडणीचा मसाला घेतलेला आहे. आता आपण आमटीसाठी फोडणी करत आहोत. यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे. एक 7-8 चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1-2 चमचे मोहरी घालून घेतलेली आहे. आपण मोहरी घालून घेतल्यानंतर ती गरम तडतडली आहे, झालेली आहे. यामध्येच आता आपण मेथीचे दाणे घालायचे आहेत. मेथीचे दाणे अगदी थोडे घालायचे आहेत. त्यानंतर आपण लसूण जो बारीक खलबत्त्यामध्ये चेचून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. यामध्येच आता आपण कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्त्याचा वास एक छान असा त्यामध्ये येतो फोडणीमध्ये. त्यानंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा इथं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर जिरेपूड आपल्याला 1 चमचा घालून घ्यायची आहे. धनेपूड आपल्याला 2 चमचे घालून घ्यायचं आहे. इथे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये धने जिरेपूड तयारच असतं. यामध्ये आपण हिंगपूड घालून घ्यायचे आहे. इथं हिंग मी थोडासा घालून घेतलेला आहे. आता इथं तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं आहे. इथं 3 चमचे मी तिखट घालून घेत आहे. आता तो पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तिखट तेलामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे. ही फोडणी आता आपण शिजवलेल्या डाळीमध्ये ती घालून घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे आपण गरमागरम फोडणी अशी त्या डाळीला दिलेली आहे. आता आपण कुकरमध्येच ही फोडणी दिलेली आहे. थोडंसं आता एक्स्ट्रा जे आपलं फोडणी राहिलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. ते उकळून ते पाणी परत एकदा आपण कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे. छान ते आपण डाळीमध्ये घालून घेतलेलं आहे. आता परत एकदा आपण ही डाळ छान अशी गरम करून घ्यायची आहे. आपण कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. पहा, याला आपण ती छान अशी गरम करून घेऊया, उकळून घेऊया. यामध्येच आपल्याला थोडासा गूळ घालायचा आहे. गुळामुळे त्याला एक छान अशी चव येते. यामध्ये आपण टोमॅटो घातलेला आहे त्यामुळे इथे आपण चिंच घालत नाही आहोत. थोडीशी चिंच घातली तरीही चालते. छान अशी या आमटीला उकळी आलेली आहे. ही आमटी आता आपली छान अशी खमंग तयार झालेली आहे. गरमागरम भातावरती आता आपण ती सर्व करूया. अशा प्रकारे छान अशा आपण डिशमध्ये ती आमटी सर्व करत आहोत. ही रेसिपी आपल्याला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा.